ज्यांचा आपण आवाज ऐकलात सातत्याने चला धन्यवाद आपण दोन्ही टीम 12th मॅन या टीम वैभव स्मृती आपला 12th मॅन नाहीये. चला आपण स्वागत सन्मान या ठिकाणी करणार आहोत. आजच्या दिवसामध्ये ज्यांचा आवाज खास करून या स्पर्धेसाठी राहिला आमचे समालोचक मित्र समालोचन क्षेत्रामध्ये गेले अनेक वर्ष काम करत असताना एक चांगला आवाज चांगलं व्यक्तिमत्वाने चांगले मित्र आम्हाला लाभलेले आहेत आणि त्यापैकी एक आमचे रुपेजी पाटील सर आजच्या दिवसामध्ये खास करून आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी ज्यांचं समालोचन आजच्या दिवसामध्ये आपल्याला ऐकायला मिळालं ते रुपेजी पाटील सरांचा स्वागत सन्मान या मुख्य अतिथी कक्षामध्ये आपण करणार आहोत. नामदेव साळुंके कार्याध्यक्ष आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण रुपेश पाटील सरांचा सन्मान या ठिकाणी करणार आहोत. महाराज सन्मानित होतोय. पृथ्वीराज मला वाटतं स्ट्रगल पहा, ही स्पर्धा खेळून सुद्धा नाईटची स्पर्धा खेळण्यासाठी साताऱ्यासाठी रवाना झालाय. त्यासाठी त्याला भरभरून शुभेच्छा आहे. पृथ्वीराज पुढच्या वाटचालीसाठी चांगला परफॉर्म कर, आपल्या तालुक्याचं नाव पुन्हा वरती कर अशीच अपेक्षा व्यक्त करतोय. बरोबर जाऊया आपण स्वागत सन्मानाकडे जिथे आजच्या दिवसामध्ये खऱ्या अर्थानं खास करून ज्यांची उपस्थिती राहिली रुपेजी पाटील सर यांचा स्वागत सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. आमचे कॅमेरामॅन आपल्याला देखील विनंती असेल आपण या ठिकाणी व्यासपीठावरती थोडंसं फोकस करायचं आहे. आमचे समालोचक मित्र आदरणीय रुपेजी पाटील सरांचा स्वागत सन्मान या मुख्य अतिथी कक्षामध्ये आपण करत आहोत. खास करून सातत्याने ज्या वेळेस एका चांगल्या आवाजाची चांगल्या व्यक्तिमत्वाची गरज आम्हाला भासते त्या वेळेस मात्र रुपेजी पाटील सर खास करून आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपस्थित राहतात. चला धन्यवाद सर. माझ्याही बरोबर जुडलेले आहेत. आज पेन तालुक्याचा आवाज आमच्या नवी मुंबईच्या घणसोली गावाच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या क्रीडांगणावरती अक्षरशः घुंगावलाय हा आवाज. अरे थांबा ना, सोबत जाऊया. सर सोबत गेलो असतो ना. पूर्ण मॅच करू सगळं बंद कर, लॉक लावा आणि घरी जा. मलाही सोड. चला धन्यवाद. अतिशय चांगली वाणी माझ्याबरोबर जुडली होती. बॅक टू द क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये रवाना होतो. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. वैभव स्मृती टीमनं टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः फिल्डिंग करत असताना धावा बनवलेल्या आहे रणजितच्या बॅटमधून. रणजित अक्षरशः बरसलाय या पहिल्या इनिंग मध्येच. 17 धावा पहिल्या ओव्हरमध्ये आलेल्या आहेत. सेकंड ओव्हरमध्ये परिवर्तन झाले. ओव्हर नंबर 2 हाताळण्यासाठी नवीन बॉलर मैदानाच्या आतमध्ये आलाय. निलेश आलाय सेकंड ओव्हरमध्ये. 17 धावा पहिल्या ओव्हरमध्ये आलात. निलेश आलाय ओव्हर नंबर 2 सध्या पेस करेल. निलेशचा पहिला बॉलला स्वॅग से करेंगे स्वागत. ओ माय गॉड,
6 केलाय, बॉल सीमा पार, धाबा मिळत आहे 6 षटकार. पहिल्या बॉलला प्रतिहल्ला केलाय, पहिल्या बॉलवरती हल्ला बोल केलाय. 6 धाव्यांच्या मदतीने आक्रमण केलाय. 6 धाबांच्या जोरावरती टीमची धावसंख्या. जशा प्रकारे षटकार ठोकला, संघ गोळा झालाय पहा एकत्रित. त्या बॉलरला पहा शिकवण देण्यासाठी एकमेकांची चर्चा करताय, कानामध्ये थोडीशी विचारपूस चालली जाते. इथे तुम्ही स्क्रीनवरती पाहताय ओमसाई MTC टेक्निकल टीम माझ्या बरोबर जुडलेली आहे. यस, हे छायाचित्र पहा महाराज, त्याच्याबरोबर रुपेश पाटील सरांना छायाचित्र टिपवण्याचं काम कॅमेरामॅन सध्या करतोय. मैदानाच्या बाहेर हे रवाना होता. हे दोन्ही समालोचक तुम्ही पाहताय पनवेल तालुक्यामध्ये रवाना होताना सध्या तुम्ही पाहताय. चला, आमचे कॅमेरामॅन अप्रतिम, थोडस अनोळखी कॅमेरामॅन आपण पाहताय. चला, पंच परमेश्वर विनोद भगत सर, वे फार होतोय, स्पीडअप करायचंय. तेवीस धावा धाव फलकावरती. सेकंड ओव्हर मध्ये निलेशला आपण पाहताय बॉलिंग ट्रॅक वरती कमबॅक करावं लागेल, अडचणीमधून बाहेर काढावं लागेल. सेकंड ओव्हर मध्ये निलेशला आपण पाहताय, बॉलर पुन्हा एकदा तयार. इथे चांगला बॉल आहे, चांगला कमबॅक, हे चांगलं बाटल आहे. क्या बात आहे. संघ गोळा झाला, संघ एकत्रितपणे आला, त्याच्यानंतर शिकवण दिलीये. राहुल डीजेने म्हटलंय बाबा अशा टप्प्यावरती टाक जेणेकरून फलंदाजाला त्रास होईल, फलंदाजाला हा बॉल घातक ठरेल. चांगलं कॉम्बिनेशन, चांगलं बाटल, चांगलं प्रत्युत्तर. सध्या आपण क्रीडांगणावरती पाहता छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण. इथे उडवलाय, ओ माय गॉड, जास्त थांबणार नाही, पिक केलाय, बॉल सीमा पार. गोविंदच्या बॉट मधून धमाका. खरबुजे को देख के खरबुजा रंग बदलता है. सरड्याला पाहून सरडा कसा रंग बदलतो, इथे रणजितला पाहून गोविंदनेही रंग बदललाय. मीही कमी नाही आहे. क्या बात आहे, काय हल्ला बोल केलाय. अप्रतिम दर्जाचा स्ट्रोक खेळलाय, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. बॉल अगदी रडार मध्ये होता, बॉलला फेकून दिलाय, बॉल सीमा पार. 6 धाव्यांच्या मदतीने, षटकारांच्या मदतीने टीमची धावसंख्या पुढे जाते. धावा धाव फलकावरती 29. इथे पुन्हा एकदा हुक करण्याचा प्रयत्न, फटका बसलाय. बॉलच्या खाली क्षेत्ररक्षक फॉलो थ्रो मध्ये पकडलाय, झेल संपलाय. गोविंद गॉन गॉन गॉन. पहिला विकेटचं पतन, फलंदाज बाद. विठ्ठल इनाईट नंबर 3 विठ्ठल येडगे सध्या आला बॅटिंग करण्यासाठी. चला वैभव स्मृती थोडं फास्ट खेळा. 29 धावा धाव फलकावरती. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. ओव्हर नंबर 2 सध्या प्रगतीपथावर असताना इथे उडवण्याचा प्रयत्न, लॉंग ऑफला उडवलाय. क्षेत्ररक्षक धावताय, पळताय, 3 क्षेत्ररक्षक धावताय, परंतु शेवटी पकडण्यामध्ये यश मिळालंय. 2 धावा मिळतात. तिसऱ्या धावेचा कॉल झालाय. इथे कॉलिंग चुकलं की काय, अति घाई संकटामध्ये नाही, फलंदाज बाद होणार. विठ्ठलला परतीचा प्रवास करावा लागेल. विठ्ठल बाद.
31 धावा धावफलकावरती. शेवटचा बॉल. निलेश पुन्हा एकदा तयार. शेवटचा बॉल, खोलवर टप्प्याचा बॉल, इंटू द ब्लॉक होल. चांगला बॉल, वेगवान बॉल, भन्नाट वेग धारण केलाय. ओव्हरची होते समाप्ती. पहा 2 ओव्हरचा खेळ संपलाय. धावा धावफलकावरती 31 ला 2. 31 ला 2. समायरा फायटर्स हा संघ 31 धावा 2 विकेटचं नुकसान इथे झालंय. ओव्हर नंबर 3 मध्ये पुन्हा परिवर्तन झालंय. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅक वरती परिवर्तन होतोय. चला विशाल, तुम्हीही साताऱ्याला चाललात का? तुम्हालाही शुभेच्छा आहेत. कुमार 11 तुर्भे या टीम कडून आपण यांना सातत्याने पाहत असतो. ऍज अ ग्रामीणच्या स्पर्धा तो खेळतो. ओव्हर नंबर 3 मध्ये राजू. ओव्हर नंबर 3 मध्ये आलेले आहेत. 31 धावा धावफलकावरती. इथे पहा राजूचा पहिला बॉल अवे फ्रॉम द लेग स्टिक सोडून चाललाय. पंच म्हणतात व्हाईट बॉल आहे. खराब गोलंदाजी, पुन्हा टाकावा लागेल. व्हाईट बॉलची सांगता होते. व्हाईट बॉलच्या जोरावरती टीमची धावसंख्या 32. 32 धावा 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 2 विकेटचं नुकसान सध्या झालंय. 32 धावा धावफलकावरती कमबॅक करावं लागेल चांगल्या टप्प्यावरती. यावेळेला चांगला बॉल हुक करण्याचा प्रयत्न, फटका बसलाय. बॉलच्या खाली क्षेत्ररक्षक. ओ माय गॉड, कॅच ड्रॉप. कॅच ड्रॉप. एक मीटिंग. सिंगल बरोबर फास्टेस्ट. चला पंच पाठवायचं का? स्प्रे वगैरे काय पाठवायचं पंच? या बॉलला रन नाहीये ना? यस. 32 धावा धावफलकावरती आहे. ओव्हर नंबर 3 सध्या प्रगती पथावर असताना राजू पुन्हा एकदा तयार. ओव्हर द विकेटने पुन्हा गोलंदाजी तयार होते. फिल्डिंग मध्ये पहा डीप मिड विकेट, शॉर्ट फाईन लेग, काऊ कॉर्नर, लॉंग ऑफ, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफ, मिड विकेट, शॉर्ट फाईन लेग. इथे पहा पुन्हा एकदा पाहता पाहता दुसऱ्या धाबेचा प्रयत्न आणि 2 धावा देखील पाहता पाहता कन्वर्ट होत आहे. 2 धावाच्या मदतीने 2 धावाच्या दुरावरती टीमची धावसंख्या 34 या आकड्यावरती. 34 धावा. 34 धावा. अजूनही 2 बॉलचा खेळ संपलाय. 4 बॉलचा खेळ शिल्लक या ओव्हर मध्ये. कमबॅक करावं लागेल. राजीव पुन्हा एकदा तयार. ओव्हर द विकेटने यावेळेला हुक करण्याचा प्रयत्न. बॉल चाललाय शॉर्ट थर्ड मॅनला. गोशानकी क्षेत्र आहे. एकापेक्षा जास्त धाव मिळणार नाही. सिंगल मिळते. सिंगल बरोबर टीमची धावसंख्या 35. 35 च्या घरामध्ये.
चला राजू थोडा स्पीडअप करा, तुमच्या ओव्हरमध्ये वे फार गेलाय, विनंती करतोय. 35 धावा धव्वल कावरती, 2 विकेटचं नुकसान झालेलं आहे. यावेळेला चांगला बॉल शहराचा वेध घेतलाय. पंचांकडे स्ट्रॉंग अपील आहे, अपीलमध्ये उत्साह होता परंतु त्या अपीलला खारिज केलेले आहेत. डॉट बॉलची सांगता होते. 35 धावा धव्वल कावरती, 4 बॉलचा खेळ ते संपलेला आहे. इथे पुन्हा एकदा फायाचा वेध घेतलाय, भन्नाट वेग धारण केलाय, इथेही रन मिळणार नाहीये. चांगला कमबॅक केलाय राजूने, कमबॅक केलाय. संघ अडचणीमध्ये होता. 5 बॉल मध्ये वैयक्तिक 4 धावा त्याने खर्च केलेला आहे. अप्रतिम गोलंदाजी, आउटस्टँडिंग गोलंदाजी सध्या आपण पाहताय. इम्प्रेसिव्ह केलाय, प्रभावित केलाय या गोलंदाजाने. चांगल्या टप्प्यावरती, चांगल्या अँगलवरती, चांगला लाईन अँड लेंथ सध्या गोलंदाजी करतोय. शेवटचा बॉल शिल्लक आहे. 35 धावा धव्वलकावरती, 2 विकेटचं नुकसान. समायरा काव्या फायटर्स हा संघ आपण पाहताय. इथे शेवटचा बॉल, शेवटच्या बॉलला हुक केलाय, बॉल सीमा पार, मी तर धावा 6, येतो षटकार. फुल टोस होता, फुल टोल वसूल केलाय. चुकी निर्माण केली राजूने, त्या चुकीचा भूदंड भरावा लागेल. सहा धाव्यांच्या बरोबर 3 ओव्हरचा खेळ संपलाय. धावा धावफलकावरती 41 धावा धावफलकावरती, 2 विकेटचं नुकसान झालंय आणि 3 ओव्हरचा खेळ ते संपलाय. त्याचबरोबर सन्माननीय नामदेव अणुसे साहेब हे उपस्थित आहे आणि त्यांचाही शुभ सन्मान करण्यासाठी तर मी विनंती करतोय अतिथी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा सन्मान इथे होईल. त्याचबरोबर सीताराम यमकर साहेब हेही उपस्थित आहे आणि त्यांचाही शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती होतोय. प्रेमाचं प्रतीक, मायची उबदार शाल आणि क्रिकेटावरचं प्रेम, संतोष शेळके यांच्या उपस्थितीमध्ये हा सन्मान इथे होईल. चला संतोष शेळके साहेब, आपणही कुठे असाल, आपणही या व्यासपीठावरती या, आपलाही सन्मान इथे होतोय. संतोष शेळके साहेब आपण या, आपला सन्मान इथे होणार. चला पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये रवाना होतो. 41 धावा धावफलकावरती आहे. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. ओव्हर नंबर 4 मध्ये परिवर्तन झालंय. षटक क्रमांक 4 हाताळण्यासाठी हरीश आलाय. ओव्हर नंबर 4, ओव्हर नंबर 4 मध्ये हरीश आलेले आहेत बॉलिंग ट्रॅक वरती. 41 धावा. चला हरीश थोडा स्पीडअप करा, फास्ट क्रिकेट खेळा. आजच्या दिवसातली शेवटची मॅच आपण सध्या पाहताय. 41 धावा धावफलकावरती असताना हरीशचा पहिला बॉल उडवण्याचा प्रयत्न डीप मध्ये चाललाय. फिल्डर येणार, फक्त सिंगल मिळते. एकच धावेवर समाधान मानावं लागेल. सिंगल बरोबर टीमची धावसंख्या 42 धावा धावफलकावरती असताना ओव्हर नंबर 4 सध्या सुरू आहे. 42 धावा धावफलकावरती. इथे पुन्हा एकदा हुक करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. बॉल चाललाय घोषाणकी क्षेत्रामध्ये, एकापेक्षा जास्त धाव मिळणार नाही. सिंगल मिळते. सिंगल बरोबर टीमची धावसंख्या पुढे जाते. 43 धावा. इथे चांगला बॉल, वेगवान बॉल, बॉलला विकेट किपरचा वेध घेतलाय. चांगल्या बॉलची पिचिंग होते, बॅटरला बीट केलाय.
वेगावरती स्वार निर्माण झाला, वेगापासून बीट केलाय, भन्नाट वेग. डॉट बॉलची सांगता होती. ओव्हर नंबर 3.3 चा खेळ संपलाय. इथे पुन्हा एकदा मिड विकेटला उडवण्याचा प्रयत्न, शॉर्ट आर्म बॉल केलाय. पुल इज अ अनसक्सेसफुल. योगेश त्या खाली, योगेशच्या हातातून झेल निसटलं, ही दुर्मिळ गोष्ट आहे. टिपले झेल, संपला बॅटरचा खेळ. एका आयकॉनने दुसऱ्या आयकॉनचा कॅच पकडण्यामध्ये यश मिळालाय. कॅच पकडले आणि फलंदाज बाद होणार. रणजितला परतीचा प्रवास करावा लागेल. रणजित 15 बॉल मध्ये 27 धावांची बहारदार इनिंग आपल्या टीम साठी साकारलेली आहे. स्कोर कार्ड वरती धावा 43. अजून 2 बॉलचा खेळ शिल्लक. विकेट गमावलेले आहेत 3. रणजितचं योगदान 15 बॉल मध्ये 27 धावांचं राहिलाय. चला रणजित दादा, नवीन बॅटर कोण आलाय? श्रेयस आलाय. त्रेचाळीस धावा धावफलकावरती. 3 विकेटचं नुकसान इथे झालंय. 5व्या क्रमांकावरती श्रेयसला प्राधान्य दिलं जाणार. इथे पहा, आल्या आल्या हुक करण्याचा प्रयत्न. बॉल बॅकवर्ड पॉइंट गोशांकी क्षेत्रामध्ये चाललाय. इथे मी ते सिंगल बरोबर टीमची धावसंख्या 44. 44 धावा धावफलकावरती. शेवटचा बॉल या ओव्हर मध्ये. 44 धावा ऑन बोर्ड. शेवटचा बॉल उर्ध विकेटने शेवटच्या बॉलला उडवलाय. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. राहुलच्या दस्तकावरती मस्तक. राहुलच्या डोक्यावरून लँड झालाय स्टँड मध्ये. बॉल इन टू द फॅन्स. धावा मिळत आहे 6 आणि 6च्या बरोबर ओव्हरची झाली आहे समाप्ती आणि धावा झालेल्या आहेत पूर्ण 50 धावा. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. 3 विकेटचं नुकसान. काव्या फायटर्स या टीमने बनवलेले आहे 50. श्रेयसच्या बाटमधून धमाका आलाय. ओव्हर नंबर 5 सुफियान आलाय. 5व्या ओव्हर मध्ये अखेरचं स्पेल हाताळण्यासाठी, स्लॉग ओव्हर हाताळण्यासाठी हणामारीचं षटक, अखेरचं स्पेल, मेरवानीचं षटक सुफियान आलाय. 5व्या क्रमांकावरती. 50 धावा पूर्ण झालेल्या आहेत. ओव्हर नंबर 5 मध्ये आलाय. सुफियानचा पहिला बॉल. 50 धावा फेस करेल प्रशांत. इथे पहा, प्रशांतने पहिलाच बॉल उडवलाय परंतु कॉलिंग चुकलंय, जजमेंट चुकलंय. बॉल सीमा पार. धावा मिळताय 6. येतोय षटकार. अप्रतिम दर्जाचा स्ट्रोक खेळलाय. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. कॉलिंग थोडस जजमेंट चुकलं आणि त्या चुकीचा भूदंड भरावा लागेल. 6 धावा. 6 धाब्यांच्या बरोबर टीमची धावसंख्या 56 या आकड्यावरती. 56 धावा. स्वॅग से करेंगे स्वागत. सुफियान से केलं प्रशांतने. षटकाराने आपलं स्वागत केलंय. 6 धावेच्या जोरावरती. बॉलर पुन्हा एकदा तयार. सुफियान ऑन मार्क. यावेळेला हाफ ट्रॅकर बॉल. त्या बॉलला फुल वसूल केलाय. बॉल सीमा पार. मिड विकेटची दिशा फाडून फोडून बॉल एक टप्पा घेत आर पार. सीमा रेषा पार. येतोय चौकार. मिळताय धावा 4. अप्रतिम दर्जाचा शो केलाय. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. चौकाराबरोबर टीमची धावसंख्या 60 या आकड्यावरती. 60 धावा धावफलकावरती. सुफियान वरती हल्ला बोल केलाय. इथे पहा पुन्हा एकदा स्लोअर मध्ये. यावेळेला कमी गतीचा बॉल. गतीमध्ये परिवर्तन. चेंज ऑफ द पेस. स्विंग अँड मिस. बॉल
चांगल्या रीतीने वेध घेतलाय, रन मिळणार नाही, कमबॅक केलाय सुफियानने या बॉल वरती. 60 धावा धावफलकावरती. इथे पुन्हा एकदा चांगला बॉल, चेंज ऑफ द पेस, स्विंग अँड मिस. याही वेळेला रन मिळताना दिसते. सिंगल मिळते. खराब फिल्डिंगचा दर्जा आपण सध्या एसटी रक्षकांकडून पाहताय. सिंगलच्या बरोबर, सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या पुढे जाते. 61 धावा धावफलकावरती. 4 बॉलचा खेळ संपलाय. 61 धावा धावफलकावरती. इथे फटका चांगला आहे, मिड विकेटला उडवलाय बॉल, सीमा पार, धाबा मिळतात. 4 येतोय चौकार. अप्रतिम दर्जाचा स्ट्रोक खेळलाय, फेकून दिलाय, मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. पासष्ट धावा धावफलकावरती. पासष्ट धावा. या वेळेला फटका चांगला आहे, याही वेळेला उडवलाय, गॅप मध्ये चाललाय, एक टप्पा घेत बॉल इनटू द फॅन्स. धाबा मिळतंय किती? षटकार घोषित केलाय. धावा झालेल्या आहेत 71 आणि 72 धावांचा पहाडला करायचा आहे. 71 धावा बनवलेल्या आहेत, 72 धावा तुम्हाला बनवायच्या आहेत. चला 72 धावा तुम्हाला बनवायच्या आहेत. 30 बॉल 72 धावांचा पहाडलाग तुम्हाला इथे करायचा आहे. चला रणजित, जेवढं स्पीडअप करता येईल तेवढं स्पीडअप करा. फिल्डिंग लावून घ्या, वे फार होतोय, विनंती करतोय. 72 धावांचा पहाडलाग इथे करायचा आहे. चला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्या. चला राहुल, आपले बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्या. 72 धावांचा पहाडलाग करायचंय. 30 बॉल आणि जिंकण्यासाठी 72 तुम्हाला बनवायच्या आहेत.
पहा 72 धावांचा पहाडलाग इथे करायचा आहे. पहिलं सत्र इथे संपलेलं आहे. 72 धावा तुम्हाला बनवायच्या आहेत. चला बॉल पाठवून द्या. बहात्तर धावा तुम्हाला बनवायच्या आहे. जिंकण्यासाठी 30 बॉल आणि 72 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये आहे. पांडुरंग उर्फ नागिन पहिले षटक हाताळण्यासाठी पांडुरंगच्या खांद्यावरती जिम्मेदारी सोपवली जाते. पॉवर प्ले क्रमांक पहिला षटक हाताळताना पांडुरंग आलाय. 72 धावांचा पहाटलाग करायचा आहे. भलं मोठं डोंगर तुम्हाला उभारायचंय. जिंकण्यासाठी 30 बॉल आणि 72 धावा. भलं मोठं लक्षाचा पहाटलाग तुम्हाला इथे करायचंय. चला रणजित टाइम होतोय. विनंती करतोय फिल्डिंग लावून घ्या. योगेश आणि रतन सलामीची जोडी. पांडुरंगाचा पहिला बॉल. विनोद सर म्हणतायत की व्हाईट बॉल आहे. योगेश स्ट्राइक इनला आहे. पहिला बॉल व्हाईट बॉल आहे. नॉन स्ट्राइक इनला रतनला आपण पाहताय सध्या पॉवर प्ले. पांडुरंग पांडुरंगाचा पहिला बॉल भन्नाट वेग धारण केलाय. वेगाने निघालाय. बॉलनं विकेट किपरचा वेध घेतलाय. चांगल्या बॉलची पिचिंग होते. बॅटरला बीट केलाय. बॉलनं विकेट किपरचा वेध चांगल्या रीतीने घेतलेला आहे. 72 धावांचा पहाटलाग करायचा आहे. भलं मोठं डोंगर तुम्हाला उभारायचंय. भलं मोठं लक्षाचा पहाटलाग तुम्हाला करायचंय. यावेळेला पुन्हा एकदा हुक करण्याचा प्रयत्न मिड विकेटला गेलाय. चांगली फिल्डिंग होते. याही वेळेला धावा मिळणार नाहीये. पांडुरंगाची कौतुक करावं लागेल. अचूक टप्पा लाईन लेन चांगल्या गोष्टी त्याच्याकडे आहे. चांगल्या टप्प्यावरती सध्या गोलंदाजी तो करतोय. डॉट बॉलची सांगता होते. 2 बॉलचा खेळ संपला. एक धाव फलकावरती पॉवर प्ले सुरू असताना इथे पहा पुन्हा एकदा चांगला बॉल. परंतु पंच विनोद सरांचा सिग्नल येतोय की व्हाईट बॉल आहे. पुन्हा एकदा व्हाईट बॉलची सांगता होते. व्हाईट बॉलच्या बरोबर टीमची धावसंख्या 2च्या घरामध्ये 2 धावा. 2 बॉलचा खेळ संपलाय. 72 धावांचा पाठलाग करायचा आहे. भल्लं मोठं डोंगर इथे उभारायचंय. दोन धावा धावफलकावरती. इथे पुन्हा एकदा चांगला बॉल आहे. वेगवान बॉल अवे फ्रॉम द बॉडी. वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न. बॉल वेगानं निघालाय. बॉल वेगानं विकेट किपरचा वेध घेतला. बॅटरला बीट केलाय. याही वेळेला रन मिळणार नाही आहे. चांगल्या बॉलची पिचिंग होते. 3 बॉलचा खेळ संपलाय. 2 धावा धावफलकावरती. 72 धावा करायच्या आहे. सिंगल डबल पासून काम चालणार नाही. पॉवर प्ले आहे. त्या पॉवर प्लेचा वापर करावा लागेल. स्ट्राइक इनला योगेश. आपलं खातं अजूनही उघडलेलं नाही आहे. इथे पुन्हा एकदा क्या बात आहे. चांगला बॉल. सबमरीन डिलिव्हरी आहे. बॅटची कडा घेतल्यानंतर बॉल चाललाय शॉट थर्डमॅनला. योगेशचं आता खातं ओपन होतोय. एका धावेच्या मदतीने एका धावेच्या दुरावरती टीमची धावसंख्या 3 धावा धावफलकावरती. 4 बॉलचा खेळ संपलाय. या पांडुरंगने प्रभावित केलाय. या पांडुरंगने इम्प्रेस केलाय. या पांडुरंगने कमबॅक केलाय. लाईन लेन सगळ्या गोष्टी. माणसाकडे जिद्द मेहनत शिकाटी या सर्व काही गोष्टी आपण पांडुरंगाकडे पाहताय. प्रेक्षक आपण पाहताय. फिल्डिंग करणारा संघ थोडासा चिंतेमध्ये आपण सध्या स्क्रीनवरती पाहताय. डगआउट मध्ये त्यांचा डगआउट आपण स्क्रीनवरती सध्या पाहताय. इथे फटका चांगला आहे. कार्पेटच्या साह्याने केलाय. ऑन साइडला ऑन ड्राईव्ह केलाय. फिल्डर आहे. खराब फिल्डिंग. खराब फिल्डिंग. त्या फिल्डिंग चुकी झाली. त्या चुकीचा भूदंड भरावा लागेल. गोविंदच्या
पाया खालून निघालाय, बॉल सीमा पार, धाबा मिळतात 4, येतोय चौकार. चौकाराच्या बरोबर 5 बॉलचा खेळ संपलाय. आता धावफलकावरती धावा 7, शेवटचा बॉल या ओव्हर मध्ये. 7 धावा धावफलकावरती, 72 धावांचा पहाटला करायचा आहे. परीक्षक आणि परीक्षक सध्या तुम्ही स्क्रीनवरती आपण पाहताय. एका बाजूला राहुल डीजे अँड कंपनी, त्यांची आर्मी आपण सध्या स्क्रीनवरती पाहताय. 7 धावा. इथे पहा हाफ ट्रॅकर बॉल, त्या बॉलला पिक केलाय. बॉल मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. योगेशच्या बाट मधून अखेरच्या क्षणाला आलाय. बॉल सीमा पार, षटकार. सहा धावेंच्या मदतीने, 6 धावेंच्या बरोबर टीमची धावसंख्या 13 या आकड्यावरती. 13 धावा धावफलकावरती. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. 72 धावांचा पहाटला करायचा आहे. आता जी येणारी सरासरी रिक्वा रन रेट तुम्हाला बडवायच्या 14.75 ची सरासरी मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला गाठायची आहे. 24 बॉल आणि 59 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. 24 बॉल आणि जिंकण्यासाठी 59 तुम्हाला करायच्या आहेत. इंद्रजीत जाधव आलेले आहेत सेकंड ओव्हर मध्ये. मागच्या मॅच मध्ये या गोलंदाजाने प्रभावित केलाय. मागच्या मॅच मध्ये या गोलंदाजाने आपल्या लाभाचा बोलबाला केलाय. चोवीस बॉल आणि 59 धावांची आवश्यकता. इंद्रजीत आलेले आहेत. ओव्हर नंबर 2. इथे पहा चांगला बॉल यार, अप्रतिम डिलिव्हरी, क्या बात आहे. भन्नाट वेगधार अडकेलाय. पडल्यानंतर बॉलनं विकेट किपरचा वेध उसळी घेणारा बॉल. चांगला बॉल, वेगवान बॉल, चांगल्या बॉलची स्पिचिंग होते. या गोलंदाजाकडे लाईन, अँगल, सर्व काही गोष्टी आपण सध्या चांगल्या रीतीने पाहताय. बीट केलाय बॅटरला, रतनला बीट केलाय. इथे देखील मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, फटका बसलाय. बॉलच्या खाली क्षेत्ररक्षक रतन सारखा मोठा मासा जवळला अडकलाय. रतन गॉन गॉन गॉन. विकेटचं बटन, फलंदाज बाद. राहुल डीजे आलाय इनायत नंबर 3 मध्ये. सध्या 3ऱ्या क्रमांकावरती आलाय. संघ अडचणीमध्ये आहे. संघ भरपूर बॅकफुट वरती आहे. त्या अडचणीमधून बाहेर काढावं लागेल. 59 धावा तुम्हाला बडवायच्या आहे. 22 बॉल आणि 59 धावांचं इक्वेशन भरपूर मोठं पहाटला करायचं आहे. संघ अडचणीमध्ये आहे. टीमचा करता धरता, टीमचा बॅकबॉन मैदानाच्या आतमध्ये आलाय. राहुल आलाय. इंद्रजीत पुन्हा एकदा तयार. इथे पहा आल्या उडवलाय. आपल्या नावाचे इरादे स्पष्ट केलाय. बॉल कव्हरला चाललाय वेगानं. क्षेत्ररक्षक धावताय, पळताय, परंतु बॉल पकडण्यामध्ये यश. परंतु फिल्डिंग चांगली होते, फिल्डिंग चांगली होते. सर या बॉलवरती धावा 3. तीन धावा मिळत आहे. 3 धावाच्या बरोबर टीमची धावसंख्या 16च्या आकड्यावरती. सोळा धावा राहुल डीजेला सांभाळून खेळावं लागेल. कमबॅक करायचं असेल तर पुनरावृत्ती करू शकतो संघ. राहुल डीजे वरती भरपूर महत्वपूर्ण जबाबदारी असेल या मॅचची. त्याचबरोबर योगेशची साथ द्यावी लागेल. योगेश आणि राहुल भागीदारी बनवावी लागेल. संघ अडचणीमध्ये आहे. अडचणीमधून बाहेर काढावं लागेल. एक इंद्रजीत सारखा वेगवान गोलंदाज सध्या पाहत आहे. इथे चांगला बॉल, लो फुल टॉस बॉल आहे. बॉल चाललाय बुलेटच्या वेगानं. बॉल सीमा पार. ओ माय गॉड, बॉल बुलेट डाऊन द ग्राउंड खेळलाय. स्टेट ड्राईव्ह, बॉल सीमा पार. 4 येतोय चौकार.
चौकाराच्या बरोबर टीमची धावसंख्या 20च्या घरामध्ये 20 धावा. ओव्हर नंबर 2 सध्या प्रगतीपथावर असताना 4 बॉलचा खेळ संपलाय. वीस धावा. यावेळेला हुक करण्याचा प्रयत्न, फटका बसलाय. राहुलची विकेट होती, परंतु पहा थोडस पहा हवेमध्ये होता. विकेट्स मिळू शकली असती परंतु रन मिळणार नाहीये. 5 बॉलचा खेळ संपला. 20 धावा धावफलकावरती. शेवटचा बॉल या ओव्हरमध्ये 52 करायचे आहे. 19 बॉल आणि 52 धावांचं इक्वेशन या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. 19 बॉल आणि 52 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. इथे पहा फटका चांगला आहे, गॅप मध्ये चाललाय. बॉल सीमा पार ऑन साइडला. लॉंग ऑनच्या डोक्यावरून एक टप्पा घेत येतोय चौकार. योगेश शॉ बाट मधून आलाय. क्रॅकिंग चौकार. ओव्हरची झाली आहे समाप्ती. पहा 2 ओव्हरचा खेळ संपलाय. धावा बनवलेल्या आहेत 24 ला. 1 विकेटचं नुकसान. वैभव स्मृती आता 18 बॉल आणि 48 धावांचं इक्वेशन. जवळजवळ 16.00 ची सरासरी. प्रत्येक ओव्हरमध्ये 16 धावांची सरासरी या मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला गाठायची आहे. 16 बॉल आणि 48 करायचे आहेत. 24 झालेले आहेत. जिंकण्यासाठी 18 बॉल आणि 48 धावांची आवश्यकता. ओव्हर नंबर 3 मध्ये इंद्रजित गेले आणि रणजित आले. ओव्हर नंबर 3 मध्ये रणजितला प्राधान्य दिलाय. अठरा बॉल आणि 48 धावांचं इक्वेशन आहे. बॉलिंग ट्रॅक वरती ओव्हर नंबर 3 ला आपण सध्या पाहत आहे. रणजित जाधव टीमचा बॅकबॉन, टीमचा संघनायक, टीमचा करता धरता ओव्हर नंबर 3 मध्ये आलाय. 18 बॉल आणि 48 धावा. इथे रणजितचा पहिला बॉल उडवण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. बॉलच्या खाली क्षेत्ररक्षक. ओ माय गॉड. राहुल गॉन गॉन गॉन. राहुलला परतीचा प्रवास करावा लागेल. राहुल झालाय स्वतःवर नाराज आणि राहुल गॉन गॉन गॉन. फलंदाज बाद. नवीन फलंदाज आलाय 4थ्या क्रमांकावरती. सुफियान आलेले आहेत 4थ्या क्रमांकावरती बॅटिंग करण्यासाठी. इथे पहा चांगला बॉल, वेगवान बॉल. पंच वळत आहेत. व्हाईट बॉल आहे, पुन्हा टाकावा लागेल. एक्स्ट्रा टीमच्या खात्यामध्ये ऍड होते. एक्स्ट्रा बरोबर टीमची धावसंख्या पुढे जाते. धावा धावफलकावरती 25 धावा. 25 25च्या घरामध्ये 72 धावांचा पहाटला करायचा आहे. इथे पुन्हा एकदा चांगला बॉल कार्पेटच्या साह्याने लॉंग ऑनला खेळलाय. फिल्डिंग चांगली होते. एकच रन मिळते एका धावेच्या मदतीने. इथेही टीमची धावसंख्या पुढे जाते. धावा धावफलकावरती 26 धावा ऑन बोर्ड. 26 धावा धावफलकावरती.
इथे पुन्हा एकदा स्विंग अँड मिस खेळला. या वेळेला पुन्हा एकदा डीप मध्ये फिल्डर आहे. एकच मी ते एकापेक्षा जास्त मिळणार नाही. चांगला थ्रो आलाय. चांगली फिल्डिंग होती. सिंगल बरोबर टीमची धावसंख्या 27च्या घरामध्ये 27 धावा. ओव्हर नंबर 3 प्रगतीपथावर असताना सत्तावीस धावा. इथे पुन्हा एकदा व्हाईट बॉलची सांगता होते. पुन्हा टाकावा लागेल. व्हाईट बॉल बरोबर टीमची धावसंख्या 28. त्याला स्पीडअप करा. बोला ना रणजित मला स्पीडअप करा. किती बोलू त्याला. तुम्ही मॅच थंड केली माहिती आहे का, शांत बसून. इथे पुन्हा एकदा चांगल्या बॉलची स्पिचिंग होते. स्विंग अँड मिस बॉलनं विकेट किपरचा वेग चांगल्या रीतीने घेतलेला आहे. इथेही बीट केलेले आहेत. व्हाईट बॉलची सांगता होते. व्हाईट बॉल बरोबर टीमची धावसंख्या 29. चला कॅमेरामॅन आमच्या मैदानामध्ये फोकस करा. 29 धावा धवलकावरती. इथे फटका चांगला आहे. उडवलाय लॉंग ऑनच्या डोक्यावरून इनटू द फॅन्स. बॉल सीमा पार. सुफियानच्या बाट मधून षटकार आलाय. 6 धाब्यांच्या बरोबर टीमची धावसंख्या 35च्या घरामध्ये 35. शेवटचा बॉल 35. 35 धावा. शेवटचा बॉल हुक करण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. कव्हरला खेळलाय. फिल्डर आहे परंतु नोमॅन लँड मध्ये लँड झालाय. 2 धावा पूर्ण. तिसऱ्या धावेचा प्रयत्न इथे चालवलाय. फक्त 2च धावा मिळत आहे. 2 धावाच्या बरोबर ओव्हरची होते समाप्ती. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 37 आणि 12 मध्ये तुम्हाला करायची आहे. जिंकण्यासाठी 12 बडवायच्या 35. 12 बॉल आणि 35 धावांची आवश्यकता. प्रत्येक ओव्हरमध्ये 17.50 ची सरासरी तुम्हाला गाठावी लागेल. जिंकण्यासाठी 12 बॉल आणि 35 धावांचं इक्वेशन या मॅच मध्ये. 12 बॉल आणि 35 धावा. सध्या ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये आपण सध्या पाहत आहे.
चला प्रशांत थोडं स्पीडअप करा, फास्ट खेळा. 12 बॉल 35 धावांचं इक्वेशन. प्रशांतचा पहिला बॉलला भरपूर लांब पाठवलाय. ओ माय गॉड, सर्वात लांब गेलाय बॉल, सीमा पार. योगेशच्या बाट मधून धमाका आलाय. 11 बॉल आणि 29. अकरा बॉल मध्ये 29 करायच्या होत्या, यावेळेला बीट केलाय. आता 10 बॉल आणि 29 धावांची आवश्यकता. या मॅच मध्ये जिंकण्यासाठी 10 बॉल आणि 29 धावांची आवश्यकता. काय होणार, काय बिघडणार? हाय व्होल्टेज ड्रामा, हाय व्होल्टेज मुकाबला सध्या आपण स्क्रीन वरती पाहत आहे. 10 बॉल आणि 29 धावा. याही वेळेला हुक केलाय, फटका बसलाय. ओ माय गॉड, कॅच ड्रॉप झालेली आहे. 2 धावा घ्यायला पाहिजे होत्या का काय? योगेश कडे स्ट्राईक करायची होती की काय? होत्याच नव्हतं करणार की काय? काय घडलाय? सामना चुरशीचा झालाय. एकच मी इथे. आता 9 बॉल आणि 28 धावांची आवश्यकता. चला रणजित जाधव, तुम्ही वेळ फार घेताय, विनंती करतोय. सामना थोडा चुरशीचा झालाय. येस महाराज, दोन्ही टीमच्या दृष्टिकोनातून सामना चुरशीचा झालाय. 9 बॉल आणि 28 धावा. यावेळेला शॉर्ट आर्म पुल केलाय. त्या संधी मिळालीये, त्या संधीचं सोनं केलाय. सुफियानच्या बाट मधून धमाका आलाय. काय सामना रंगलाय. ओ माय गॉड महाराज, असं वाटलं नव्हतं सामना अखेरच्या क्षणापर्यंत झुंजेल की काय? काय सामना रंगलाय. सामन्यामध्ये चुरस, कहाणी में ट्विस्ट. सामन्यामध्ये पुनरावृत्ती निर्माण झाली. 8 बॉल आणि 22 धावा. सामना थांबलाय. सामना गरमागरमीचा झालाय. 8 बॉल आणि 22 धावांची आवश्यकता. काय सामना रंगलाय महाराज, असं वाटलं नव्हतं सामना अखेरपर्यंत झुंजेल की काय? 8 बॉल आणि 22 धावांची आवश्यकता. ना कद बडा ना पद बडा, जो मुसीबत में खड़ा वही सबसे बड़ा. काय सामना रंगलाय. पण प्रशांत कदमवरती ते हल्ला चढवलं. त्यांना जो संघ जर वाटलं होतं 72 धावांचं टार्गेट, आणि आता ते टार्गेट देखील ते सोपं वाटायला लागलं टीम वैभव स्मृती या टीम साठी. परंतु आता आलाय तो डॉट बॉल. एक डॉट बॉल राहुल सर इथे प्रेशर निर्माण करतोय टीम वैभव स्मृती या संघासमोर. वैभव स्मृती संघ बॅटिंग चांगली करतोय, परंतु डॉट बॉलचं पर्सेंटेज वाढल्यामुळे त्यांना कुठेतरी प्रेशर या ठिकाणी निर्माण होत आहे. येस महाराज, अगदी बरोबर आहे. एखादे डॉट बॉल आले, येणारे धावसंख्येमध्ये पर्सेंटेज वाढताना दिसेल. या बॉल वरती मोठा फटका येणं गरजेचं असेल वैभव स्मृती या टीम साठी. आणि तो मोठा फटका मांडण्याचा प्रयत्न, फटका बसलाय. बॉलच्या खाली रणजित सारखी भिंत. रणजितच्या हातातून झेल निसटणं ही दुर्मिळ गोष्ट आहे. टिपलंय झेल, संपलंय सोफियांचा खेळ. आता 6 बॉल आणि 22 जिंकण्यासाठी 6 बॉलचं इक्वेशन. धाबा बनवायच्या 22. महाराज, या मॅच मध्ये कमबॅक होणार का? या मॅच मध्ये पुनरावृत्ती निर्माण होणार का? सामना अखेरच्या क्षणापर्यंत झुंजेल का महाराज? पण सामना कुठेतरी सध्याचं जर चित्र पाहिलं तर बॉलिंग करणाऱ्या टीमच्या बाजूने सामना जरूर झुकलाय. परंतु सुरुवातीच्या 2 बॉलवरती जर आक्रमण झालं तर मात्र या मॅच मध्ये बॅटिंग करणारा टीम देखील जिंकू शकतो, परंतु प्रयत्न करावे लागतील. कारण की क्रिकेटमध्ये जर तर या शब्दाला थारा नाही, परंतु जर तर या शब्दाशिवाय क्रिकेट देखील पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळत नाही. विठ्ठल शेळके आलेत गोलंदाजीसाठी. 6 बॉल शेवटचे शिल्लक आणि 6 बॉल मध्ये करायचे आहेत 22 धावा. योगेश मालुसरे आजच्या दिवसामध्ये जर पाहिलं तर थोडंसं जर पाहिलं तर कधी चांगले फटके देखील आले, परंतु डॉट बॉल देखील आले. त्यामुळे प्रेशर मध्ये हा देखील खेळाडू आपल्याला पाहायला मिळेल. 6 बॉल 22 धावा. सुरुवातीच्या 2 बॉलवरती जर हल्ले आले तर मात्र मॅच बनू शकते. विठ्ठल आलाय. विठ्ठलचा पहिला बॉल आणि पहिल्या बॉलला हुक केलाय. इथे पहा, सोने पे सुहागा.
नो बॉल, नो +4. ओ माय गॉड, कहाणी में ट्विस्ट. सामन्यामध्ये पुनरावृत्ती. महाराज वाघ जखमी झाला, तो आयुष्याला कंटाळत नाही, थांबतो, वेळ जाऊ देतो, पुन्हा एकदा बाहेर पडतो. तीच दहशत आणि दोष दरारा घेऊन पराभवाने माणूस संपत नाही. प्रयत्न सोडतो तो मात्र संपतो. म्हणूनच कठीण काळात स्वतःला सांगा, शर्यत अजून संपलेली नाही, कारण मी अजून जिंकलो नाही, कारण मी अजून जिंकलो नाही. फ्रीडचा बॉल, फ्रीडचा बॉल आणि त्या फ्रीडची संधी. ओ माय गॉड, फ्रीडची संधी. उघडा डोळे पहा नीट. स्पर्धा तर आहे सुपरहिट, परंतु बॉल आहे फ्रीड. काय सामना रंगलाय, कहाणी में ट्विस्ट. सामन्यामध्ये पुनरावृत्ती. 5 बॉल आणि जिंकण्यासाठी 11 धावांची आवश्यकता. योगेश म्हणते, महाराज मी अजून जिवंत आहे माझ्या मित्रा, सामना अजून संपला नाही, कारण मी अजून हारलो नाही आहे. काय सामना रंगलाय. 5 बॉल आणि 11 धावांची आवश्यकता. पण जिंकण्याचे सर्व पर्याय जोपर्यंत बंद होत नाही तोपर्यंत प्रयत्न करत राहा. कदाचित तुमचा शेवटचा प्रयत्न तुम्हाला तुमच्या यशापर्यंत पोहोचवतो, परंतु त्यासाठी जिद्द, कारण की कोणताही खेळ घ्या तुम्ही जिद्दीशिवाय तो खेळ जिंकू शकत नाही. ती जिद्द दाखवली टीम वैभव स्मृती या टीमनं. आता 5 बॉलमध्ये 11ची गरज जिंकण्यासाठी. पुन्हा एकदा विठ्ठल. आता मात्र गोलंदाजावरती प्रेशर. यष्टीरक्षक धावतोय अगदी सैरा वैरा. आता 5 बॉलमध्ये 10ची गरज. आता सामना जर पाहिला तर कुठेतरी वैभव स्मृती या टीमच्या बाजूने देखील झुकताना, कारण की जिंकण्याच्या संधी ज्या गमावल्या होत्या त्या पुन्हा एकदा आल्यात. यावेळेस पाय हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न. मिड विकेटला क्षेत्ररक्षक बनेल दर्शक. बॉल सीमारेषा पार. मिती लाभा 4. योगेश मालुसरेच्या बॅटमधून आलाय तो चौकार. आता जल्लोष पहा, आता आवाज पहा, टाळ्यांचा कडकडाट, शिट्ट्यांचा आवाज. होणार कारण की आता योगेश मालुसरेच्या बॅट मधून चौकार आलाय. महाराज नो डाउट, नो चांस, बॉल इनटू द फॅन्स. योगेश म्हटलाय, फिक्र करता है क्यों, फिक्र से होता है क्या, फिक्र करता है क्यों, फिक्र से होता है क्या, और कर ले आज खुद पे भरोसा, देख फिर होता है क्या. अगर मगर काश में हो, एक खिलाडी अपनी तलाश में हो. 16 बॉल आणि 41 धावांची इनिंग. क्या बात आहे. ओ माय गॉड, एकदा जोरदार टाळ्या जाऊ द्या मित्रांनो. काय खेळ केलाय. असं म्हणतात ना, खेल ताश का हो या जिंदगी का हो, अपना एक तब दिखाना जब सामने वाला बादशाह दिखाए. ओ माय गॉड, उडवलाय, परंतु या वेळेला कॅच पकडलीये आणि योगेश गॉन गॉन गॉन. फलंदाज बाद. आता कहाणी में ट्विस्ट. सामन्यामध्ये पुनरावृत्ती. 3 बॉल आणि 6 धावांची आवश्यकता. महाराज काय होणार, काय बिघडणार. हाय व्होल्टेज मुकाबला. आता लेजंड क्रिकेटर राजू यांना मैदानाच्या आतमध्ये पाठवलंय. कुठेतरी विश्वास दाखवला एका अनुभवी खेळाडूवरती. पण 3 बॉल 6ची गरज. फटका इथे फसला योगेश मालुसरेचा. त्याच्यानंतर मात्र फलंदाज बाद झाला. आतापर्यंत 16 बॉलमध्ये चांगली इनिंग पेश केली, परंतु महत्वाच्या क्षणी मात्र टीमला दबावामध्ये घेऊन जात असताना योगेश चालाय माघारी. मैदानाच्या आतमध्ये डावरी संघाचे एक अष्टपैलू खेळाडू राजू मोहिते मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. कॅच पकडल्यानंतर इंद्रजित जाधवचं सेलिब्रेशन पहा. त्यांना माहिती होतं की ही विकेट किती महत्वाची आणि ज्या चुका मात्र गोलंदाजाने केल्या आता क्षेत्ररक्षक करत नाहीत. इंद्रजित यांच्याकडून देखील एक झेल सुटली होती, परंतु त्याच्यानंतर जर पाहिलं तर एक चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली कॅच पकडली. ऍक्शन रिप्ले मध्ये अजून देखील आपण पाहू शकता की इंद्रजितने कॅच घेतल्यानंतर सेलिब्रेशन पहा. अगदी बॉल जमिनीवरती फेकलाय, त्यानंतर त्याचा जल्लोष. आता कुठेतरी वैभव स्मृती या टीमचा आवाज इथे शांत होताना पाहायला मिळते. 3 चेंडू 6 धावा. पुन्हा एकदा विठ्ठल गोलंदाजी ट्रॅक वरती. इथे प्रेशर. आता मात्र गोलंदाजावरती भरपूर प्रेशर आहे आणि कुठेतरी गोलंदाजाचा तोफखाना भरपूर, परंतु गोलंदाज अचूकरित्या वापरता आलेले नाही तिथे टीम समायरा फायटर या टीमला. अगदी बरोबर आहे महाराज. क्रिकेटने तुम्हाला सर्वांना वेड लावलाय. क्रिकेटचं खरं प्रेशर कोणाला म्हणतात, क्रिकेटची खरी मजा कोणाला म्हणतात, हे सध्या दृश्य पाहत आहे. इथे पहा, चांगला बॉल आहे, वेगवान बॉल, भन्नाट वेग धारण केलाय. प्रयत्नामधून कसं बाहेर पडावं महाराज, ही मॅच अविस्मरणीय, आयुष्यभर विसरणार नाही. प्रयत्नाच्या आखांत्या बाहेर कसं बाहेर पडावं हे सध्या दृश्य आपण क्रीडांगणावरती पाहत आहे. प्रेक्षक महाराज उभे जे बसले होते ते उभे राहिलेत, पडायला लागलेत.
इथे पहा उडवलाय महेंद्र सिंग धोनीच्या स्टाईलने. सामना फिनिश. ओ माय गॉड, सामना फिनिश. काय सामना रंगलाय महेंद्र सिंग धोनीच्या स्टाईलने. सामना फिनिश. काय सामना रंगलाय. शॉर्ट आर्म पुल, पुल ब्युटिफुल. काय सामना रंगलाय. ओ माय गॉड, अप्रतिम परफॉर्मन्स, आउटस्टँडिंग परफॉर्मन्स. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकाल बॉल कशा रीतीने टोलावलाय. चला योगेश, या मॅचचा मॅन ऑफ द मॅच योगेश. योगेश, योगेश लवकर या, कम ऑन द स्टेज. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच योगेश, लवकर या, आपण चर्चा देखील करणार आहोत. योगेश, या मॅचचा मॅन ऑफ द मॅच मिस्टर योगेश मालुसरे. योगेश मालुसरे, कम ऑन द स्टेज. आउटस्टँडिंग परफॉर्मन्स. संघ अडचणीमध्ये होता, संघ बॅकफूट वरती होता. योगेश आपण या, आपल्याशी देखील चर्चा व्हायलाच पाहिजे. काय खेळ केलाय. अगदी राजू मोहिते ज्यावेळेस 3 बॉल 6 धाबांची गरज असताना एका लेजंड क्रिकेटरला का पाठवलं, कारण की भरपूर अनुभव आणि क्रिकेटमधील चढ उतार माहिती होतं. पहिला बॉल डॉट बॉल आला, परंतु त्यांना माहिती होतं की शेवटच्या 2 बॉलवरती देखील मी षटकार खेचू शकतो. आणि संघाने दाखवलेला विश्वास राजू मोहिते यांनी मात्र सार्थ करून दाखवलाय. आणि वैभव स्मृती संघ, जो संघ खऱ्या अर्थाने एक महत्वाच्या विजयाच्या शोधामध्ये होता, तो विजय मात्र प्राप्त करून दिलाय राजू मोहिते. शेवटच्या क्षणाला मात्र हा सामना जिंकून दिलाय आणि योगेश मालुसरे ठरलाय या मॅचचा हिरो. मॅन ऑफ द मॅचचा किताब या ठिकाणी नक्कीच दिला जाईल. योगेश लवकर या. योगेश, आपण चर्चा महाराज थोडीशी चर्चाही करूया. 41 धावा, 16 बॉल आणि 41 धावांची इनिंग. आउटस्टँडिंग परफॉर्मन्स, एक्स्ट्रा ऑर्डिनरी परफॉर्मन्स. काय परफॉर्म केलाय, काय